त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांच्या घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या नुकसानीचे तहसीलदार गणेश जाधव पाटील यांनी त्वरित पंचनामा करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले। त्याचबरोबर त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून लवकरात लवकर शासनाकडून मदत दिली जाईल असंही स्थानिक नागरिकांना आश्वासन दिले। नमस्कार। त्र्यंबकेश्वर तालुक्यात गेल्या 2 दिवसांमध्ये वादळी वारा आणि पावसामुळे अनेक घरांची पडझड झाल्याचे रिपोर्ट आम्हाला आले आहे। त्यानुसार सर्व ग्राममहसूल अधिकारी आणि ग्रामसेवक यांना जागेवर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्याप्रमाणे आतापर्यंत 116 घरांची पडझड झाल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे। तो अहवाल मान्य जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे तात्काळ पाठवण्यात येऊन शासनाचे जे काही निर्देश आहेत त्याप्रमाणे सर्व लाभार्थ्यांना निकषात बसवून नियमानुसार जे काही अनुज्ञा आहे ते अनुदान वाटप करण्याची कारवाई करण्यात येईल। कोणत्याही लाभार्थ्याचे जर घराचा पंचनामा झाला नाही परंतु पडझड झाली असं असेल तर तात्काळ संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांना कळवावे ही विनंती। धन्यवाद। तालुक्यातील वेळुंजे, खरवळ, वरसविहीर, आंबोली, पिंपरी, हेदुलीपाडा, गणेशगाव, विहीरनगर या ठिकाणी तात्काळ महसूल अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केलाय। तसेच आणखीही कोणाची नुकसान झाली असेल तर तात्काळ ग्राम महसूल अधिकारी किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधण्याचं आवाहन त्र्यंबकेश्वर तहसीलदार गणेश जाधव यांनी नागरिकांना केलंय। स्टार 24 फास्ट न्यूज साठी रवींद्र माळेकर, त्र्यंबकेश्वर।